हॅलो, शेवंतीच्या रोपाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. शेवंतीला आत्ता बऱ्याच कळ्या आलेल्या आहेत. काही शेवंतीला कळ्या आलेल्या आहेत आणि काही ठिकाणी अजून यायच्या आहेत. तर आता ऑक्टोबर चालू आहे, तर आत्तासुद्धा तुम्ही बघा, मी या शेवंतीला अशा प्रकारे पिंचिंग केल्यामुळे एका फांदीला 3-3, 4-4 फुटवे आलेले आहेत. तर असे जिथे फुटवे आलेले आहेत आणि त्याला आता कळ्या पण आलेल्या आहेत. जर समजा कळ्या आलेल्या नसतील, तुम्ही बघा इथं फुलंसुद्धा फुललेली आहेत, बरीच फुलंसुद्धा फुललेली आहेत. तर आत्तासुद्धा आपण पिंचिंग करू शकतो. एका फांदीला एका वेळेस 2 ते 3, 4 कळ्यासुद्धा येऊ शकतात. पण आपण पिंचिंग केल्यामुळे त्याच्या खालच्या नोड पॉईंटवरती 3 ते 4 फांद्या येतात आणि प्रत्येक फांदीला 3-4, 3-4 अशी फुलं येतात. आपलं रोप जे आहे ते खूप डेरेदार होतं आणि प्रत्येक फुटव्यावरती भरपूर कळ्या येतील, भरपूर फुलं उमलतील. आणि त्या कळ्या आल्यानंतर फुलं येण्यासाठी काय करायचं, इथे मी तुम्हाला थोडंसं पिंचिंग करून दाखवते आहे. इथे बघा, असं हे रोप जे आलेलं आहे, अजून त्याला कळी आलेली नाही, खालच्या बाजूला सुद्धा पानच आहे. तर ते खुडून टाकायचं आहे. खुडून टाकायचं म्हणजेच त्याचं पिंचिंग करायचं आहे. तिथून आणखीन 2 ते 3 फुटवे येतात आणि त्या फुटव्याला आणखीन भरपूर फुलं येतात. तर आपल्याला भरपूर फुलं घ्यायची असतील तर अशा प्रकारे आपल्याला पिंचिंग करणं खूप गरजेचं आहे. तर ही पिंचिंग प्रोसेस आत्तासुद्धा तुम्ही करू शकता. मी करून बरेच दिवस झालेले आहेत आणि आता माझ्याकडे भरपूर कळ्यांनी लगडले. पण आता मी ह्या समस्येला तोंड देते की कळ्या तर खूप आल्यात. तुम्ही बघू शकता, बघा कळ्या किती आल्यात. प्रत्येक फुटव्यावरती भरपूर कळ्या आल्यात. आता आपल्याला ह्या सगळ्या कळ्या उमलवून घ्यायच्या आहेत. कुठलीही एकही कळी आपली वाळून वाया जायला नको आहे. न फुलता वाळून काळी पडून वगैरे वाया जायला नको आहे. तर ह्याचं मुख्य कारण काय आहे की कळ्या वाळतात कशामुळे, काळ्या कशामुळे पडतात, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी तुम्हाला क्लोजमध्ये दाखवते आहे. कळ्या बघा किती आलेल्या आहेत आणि त्याला मिलीबग आणि एक प्रकारचा तो एफिड्स वगैरे लागलेला आहे. म्हणजे हा मावा किंवा एफिड्स ह्या प्रकारची कीड असते. अगदी टोकांवरती ती लागलेली असते. जिथं कोवळी पानं आणि नवीन फुटवे आलेले असतात, नवीन कळ्या आलेल्या असतात, तिथे तुम्हाला ही एफिड्स आणि ही कीड दिसेल. तर आपल्याला कळ्या पूर्णपणे प्रत्येक कळी उमलून घेण्यासाठी या एफिड्सवरती सगळ्यात पहिल्यांदा उपचार केलेच पाहिजेत. आपण ह्याला खतं पण देणार आहोत. खतांमध्ये आपण ह्याला लिक्विड फर्टिलायझरवरती आपला जास्त जोर असणार आहे. तर इथे मी तुम्हाला पुन्हा दाखवते की खूप क्लोजमध्ये घेतल्यानंतर, खरं तर मी आधीसुद्धा फवारणी केलेलीच आहे, रेग्युलरली फवारणी करत आहे, तरीसुद्धा मला आत्ता पुन्हा इथे हे एफिड्स दिसत आहेत. अगदी म्हणजे आपण सतत आपल्या रोपांवरती नजर ठेवून असायचं आहे, त्या चेक करायचं आहे आणि प्रत्येक रोप प्रत्येक फांदी आपण त्याची हातात घेऊन असा फोर्सनी आपण फवारा करायचा आहे. तर फवाऱ्यांमध्ये आपण नीम ऑइलचा फवारा करू शकतो आणि आपण लिक्विड सोप एखादा वापरू शकतो. लिक्विड सोपचा तुम्ही करू शकता किंवा मग इतर वेगवेगळे फवारेसुद्धा आहेत. आपण साधा फवारा जरी केला तरी चालतो. तुम्ही साध्या पाण्याने फोर्सनी जरी धुवून काढलात तरी सफिशियंट आहे. ते खूप उपयोगी पडतं. पण एकदा कीड लागलेली तुम्हाला दिसली की ती तशीच सोडायची नाही, सतत चेक करत राहायचं आहे आणि ही धुवून काढायची आहे किंवा ह्याच्यावरती फवारे करायचेच आहेत. शक्य झालं तर तुम्हाला दर 1-2 दिवसांनी आपण असे फवारे करायचेच आहेत. आता मी हे फवारे करून सगळं स्वच्छ करून घेणार आहे आणि काही माझ्याकडे जी फुलं आहेत ती फुललेली पण आहेत. तर अशी फुलं फुलण्यासाठी मी रेग्युलरली कांद्याच्या सालीचं पाणी देते आहे. 15 दिवसातून एकदा कांद्याच्या सालीचं पाणी आणि केळीच्या सालीचं पाणी खूप महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे खूप. केळीच्या साली किंवा काळ्या पडलेल्या जे केळी असतात तर त्या केळी आपण मिक्सरमधून काढून ते दिलं तरी चालेल किंवा 2 ते 3 दिवस साध्या पाण्यात भिजवून ठेवायचं आणि त्याचं पाणी एक्स्ट्रॅक्ट काढायचं आहे आणि ते आपण डायल्यूट करून ह्या रोपांना द्यायचं आहे 15 दिवसातून एकदा. त्याचबरोबर आपण ठोस खतामध्ये मोहरीची पेंड अगदी मूठभर आणि नीम पेंड जी असते ती मूठभर आणि वर्मी कंपोस्ट 1 मूठ असं सुद्धा आपण मातीची उकरणी करून त्याला हे दिलंच पाहिजे.
पाणी अगदी वरची जेव्हा माती सुकेल, म्हणजे कुंडीतली माती वरची जेव्हा सुकेल तेव्हाच आपण पाणी द्यायचं आहे. सारखं ह्याला सतत पाणी द्यायचं नाही आहे. तुम्ही बघा ह्याच्या कुंडीतली माती ही तशी कोरडीच आहे आणि ह्याला पूर्णपणे आपण उन्हात ठेवायचं आहे. जेवढं शक्य होईल सकाळचं ऊन 12 वाजेपर्यंत ऊन जर मिळत असेल तर 12 वाजेपर्यंत ऊन मिळवायचा प्रयत्न करा. शक्य झालं त्याच्यापेक्षा जास्त ऊन दिलं तरी चालेल. तर अजूनही तुम्ही जर पिंचिंग केलेलं नसेल तर आत्ताही तुम्ही पिंचिंगची प्रोसेस करू शकता. फक्त कळ्या जर आलेल्या नसतील तर तुम्ही पिंचिंग नक्की करा. खूप डेरेदार आपलं हे शेवंतीचं रोप होईल आणि पूर्णपणे थंडीमध्ये, संपूर्ण थंडीमध्ये हे खूप छान ब्लूम करेल. पिंचिंग केल्यामुळे अर्थात आपल्या रोपांना भरपूर फुटवे यायला लागतात. जेव्हा आपण पिंचिंग करतो त्याच्या काही दिवसानंतरच, तुम्हाला 8 दिवसातच त्याच्या खालच्या नोडवरून नवीन फुटवे दिसायला लागतात. तर त्यामुळे रोपाला पोषक द्रव्य मिळणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे आपण ह्याला घन स्वरूपातली खतं कुठली द्यायची आहेत हे मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याचबरोबर लिक्विड खतंसुद्धा कुठली द्यायची आहेत हे सांगितलेलं आहे. तर आपण ह्याला भरपूर खतंसुद्धा दिली पाहिजेत, पिंचिंग केलं पाहिजे. एकदा कळ्या आल्या की तुम्हाला पिंचिंग थांबवावं लागेल, पिंचिंग करायचं नाही. आता मग कळ्या उमलण्याची प्रोसेस आपण पुढे करायची आहे, म्हणजे त्यासाठी सुद्धा आपल्याला खतं द्यायची आहेत. कळ्या उमलण्यासाठी सुद्धा आपल्याला योग्य खतं म्हणजेच न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात. एकदा का त्यांच्यावरती किडीचा प्रादुर्भाव झाला की तो कंट्रोलमध्ये येणं खूप अवघड जातं. त्यामुळे वेळच्या वेळी ह्याच्याकडे लक्ष ठेवून असायचं आहे. कीड नेहमी लागतेच. तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हाही आपण फुलांची रोपं लावतो तर प्रत्येक फुलांवरती कीड लागतेच. तर ही सगळी काळजी आपण घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.